आता आपण मुखानी सावकाश श्रीराम जय राम जय जय राम असा जप करू. आपण जो जप करू, आता इथं खूप लोक जरी असले तरी आपला आवाज आपल्याला ऐकू यावा, म्हणजे आपण मुखानी जप करतो आहोत आणि कानानी आपण केलेला जप ऐकतो आहोत. श्रीराम म्हणजे परमात्मा, त्यामुळं मूर्ती डोळ्यासमोर नको आणायला. त्याच्याऐवजी सच्चिदानंद परमात्मा आत बसलेला आहे जाणीव रूपानी. तो स्वतःचं स्मरण श्रीराम जय जय राम या शब्दांनी करतो आहे आणि हा अंतर्राम स्वतःचाच भक्त होऊन आपलं नाम उच्चारतो आहे. तुमच्या येते लक्षात मी काय म्हणतोय ते? तोच आतच देव आहे आणि भक्त देखील आतच आहे. माझी अशी कल्पना आहे की माझाही आवाज तुमच्या आवाजाबरोबर असल्यामुळं तुम्हाला तुमचा आवाज ऐकू येईल की नाही हे मला कळत नाही आहे. पण सर्वांनी एका वेळेला जप करावा आणि एका वेळेला थांबावं म्हणून मी तुमच्याबरोबर केवळ जप करीन, नाहीतर मला हा माईक चालू ठेवायचा नाही आहे खरा. प्रथम डोळे मिटून एक मिनिट विचाररहित असे बसू. एक मिनिट जमतं, विचार उठू नाही द्यायचा. एक मिनिट झालं अंदाजे. आता मी माझ्या आत असणारा जो आत्माराम आहे, म्हणजे शुद्ध जाणीव आहे, तो आपल्या स्वतःचं स्मरण भक्तिभावानी श्रीराम जय जय राम असं म्हणून करतो आहे, अशी भावना धरून नाम घेणार आहे. तुम्ही तसंच करा. नाम घेऊन झाल्यानंतर थोडा वेळ आपण शुद्ध बुद्ध मुक्त आत्माराम अशा भावनेमध्ये, तसे शब्द नकोत, अशा भावनेमध्ये किंचित काळ थांबायचं आणि मग माझ्याबरोबर पुढचं नाम तुम्ही घ्यायचं. आपण एकत्रित नाम घेणार असल्यामुळं कोणी जास्त लांबून दीर्घ नाम घेऊ नका. मी घेईन तेवढ्याच अंतरात तुम्ही घ्या. माझ्याबरोबर घ्या, माझ्याबरोबर थांबा. तुमचा आत्माराम स्वतःचंच नाम घेतो आहे भक्तिभावानी. आणि जेव्हा मध्ये आपण थांबणार आहोत तेव्हा आत्माराम आपल्या स्वच्या आनंदामध्ये, अज अव्यय सच्चिदानंद भावामध्ये किंचित थांबणार आहे आणि मग पुढचं नाम.
आपण नाम मुखाने घ्यायचं, आपलं नाम आपण ऐकायचं, आत लीन होऊन जायचं, भक्तिभावाने नाम घ्यायचं. जो नाम घेणारा आहे तो रामरूपच आहे. नाम झाल्यानंतर त्यांनी आपल्या रामरूपात म्हणजे परमात्म स्वरूपात एकरूपता साधायची. श्री राम जय राम जय जय राम. 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 अंतरात्माच आपलं नाम घेतो आहे भक्तिभावाने आणि त्याच वेळेला तोच ऐकतो आहे निर्विचार, फक्त परमात्म भावना. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम जय जय राम.
आत बसलेला आत्मारामच आपलं नाम घेतो आहे आणि नाम घेऊन भक्तिभावाने आपल्या स्वतःच्या सच्चित आनंद प्रेम शांत स्वरूपाशी एकरूपता साधतो आहे. श्री राम जय राम जय जय राम. आता या नामस्मरणाने शांत झालेले तुम्ही आणि मी देखील आपल्या असं लक्षात येईल की आपला श्वास देखील मंद झालेला आहे, कमी झालेला आहे. थोडं श्वासाकडे लक्ष दिलं तर कळेल मोठा श्वास नाहीये. एक अर्धा मिनिट केवळ श्वासावर लक्ष देऊन बघा. श्वासाचं आत येणं आणि बाहेर पडणं हा दीर्घ श्वास चाललेला नाहीये. अगदी जेमतेम श्वास चाललेला आहे. मन शांत झालेलं आहे. आता मी तुम्हाला एक युक्ती सांगतो. या छोट्या दीर्घ नसलेल्या आणि मन शांत झाल्यावर चालू असलेल्या श्वासावर
नामही तितकंच छोटं घ्यायचं. तुमचा चाललेला छोटा श्वास घेताना श्री म्हणायचं, सोडताना राम म्हणायचं. मग श्वास घेताना जय म्हणायचं, श्वास सोडताना राम म्हणायचं. मग श्वास घेताना जय म्हणायचं, सोडताना जय म्हणायचं आणि घेताना राम म्हणायचं. जे श्री राम जय राम जय जय राम घेऊन बघा. या नामात तुम्हाला दम लागणार नाही. आणि अशी 2-3 नामं घेऊन झाली की निर्विचार 2 श्वास किंवा 3 श्वास घ्यायचा सोडायचा, निर्विचार घ्यायचा सोडायचा, परत घ्यायचा सोडायचा आणि मग परत नाम. श्वास घेताना श्री, सोडताना राम. जय राम जय जय राम. श्वास सोडताना श्री राम, घेताना जय राम जय जय राम. साधे श्वास घ्यायचे, नाम न घेता, नामरहित. 2-3 साधे श्वास, परत श्वासावर नाम चालू. रंगून जा. हे नाम देखील तुमचा आत्मारामच घेतो बरं का, जाणीव घेते आहे. दोन वेळेला संपूर्ण नाम घेऊन झाल्यानंतर नामही न घेता केवळ श्वास घ्या 2-3 आणि परत नाम.
आता आपण परमात्मा, सच्चिदानंद, शांत स्वरूप या भावामध्ये नाम घेणं थांबून टाका. श्वास मात्र चालू राहू देत. ते राहणारच आहेत, छोटे श्वास. मन शांत झाल्यावर असतात तसे श्वास. पण आता नाम नाही. पण परमात्मा भाव आहे हृदयात. तुमच्या म्हणजे आत्मारामाच्या अधिष्ठानावर श्वास चाललाय. हृदयातून श्वासाकडे लक्ष देत आहे. श्वास घ्यायला शरम नाहीत, सोडायला शरम नाहीत. आपण परमात्म्याशी एकरूप ही भावना बुडात आहेच. अधिष्ठानभूत. आता याच श्वासावर श्वास घेताना सो, सोडताना हम, छोटा. हृदयातून सो म्हणताय, हृदयातूनच हम म्हणताय. त्याचा अर्थ आहे की मी परमात्म स्वरूप आहे. असे काही श्वास घेऊन झाल्यानंतर श्वासावर सो आणि हम असं हृदयातून म्हणणंही बंद करा आणि केवळ परमात्मा भावनेमध्ये थांबा. परत हृदयातून श्वास घेताना सो, सोडताना हम, घेताना सो, सोडताना हम. श्वास घेण्याचा ताण नाही, मनाने उच्चारण नाही. हृदयातून भावना सो शब्दाची आणि हम शब्दाची. आता हे सोहम शब्द बाजूला सारायचे आणि आपल्या परमात्म स्थितीमध्ये
डूब देऊन राहायचं. श्वास चालू राहतील. आत्मारामाच्या परमात्म्याच्या अधिष्ठानावर आपण परमात्मा, सच्चिदानंद, प्रेमस्वरूप, शांत स्वरूप, पण आता तसे शब्द नाहीत. आनंद स्वरूप, प्रेमस्वरूप, शांत स्वरूप, व्यापक, देहरहित परमात्मा भावनेमध्ये स्थिर राहून हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. हरी 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 हरी. स्वामीजी राम राम राम. कसं वाटलं तुम्हाला? शांत. हीच आपली स्थिती आहे. आत्म्याचं वर्णन शांतः अयम आत्मा असंच केलेलं आहे. हा आत्मा शांत स्वरूप आहे. प्रश्न काय होता त्या मुलांनी स्वामींना विचारलेला? जप करणं, अजपाजप आणि ध्यान हे वेगवेगळं आहे का, असा प्रश्न होता. स्वामीजींनी त्याला श्रीराम जय राम जय जय राम नाम घेऊन दाखवलं, मग श्वासावर घेऊन दाखवलं. स्वामीजींनी श्रीराम जय राम श्वास घेताना सोडताना जय जय राम सांगितलं. पण आपलं मन खूप शांत झालेलं असल्यामुळं वैखरीने घेतलेल्या नामानीच श्वासही अगदी थोडा झाला होता. म्हणून मी श्वास घेताना श्री राम जय राम जय जय राम श्री राम चालतं. आणि असं थोडं नाम घेऊन झालं 2-3 वेळेला की मग नाम न घेता नाम ज्या परमात्म्याला दाखवतं त्या परमात्म्याशी केवळ एकरूपता आणि नामाचाही उच्चार नाही. आणि ते झाल्यानंतर मग धरिता सो, सांडिता हम, सो हम. हे अजून सोपं आहे. अगदी एकच अक्षर आहे. ताण पडायचं काहीच कारण नाही. सो हम, सो हम. परमात्मा भावनेशी तद्रूप होऊन, शांत होऊन, आणि मग ते शब्द सांडून बैसला. तो मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला याची कारणे. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की थोडा वेळ मग नामही नाही अथवा सोहम शब्दही नाहीत आणि एकरूपता. आता याच्यात एक राहिलं की ध्यानापूर्वी श्वासावर जे सोहमचं आलंबन केलं जातं त्याला देखील अजपाजप म्हणतात. तो नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत मध्यमेतून जो सो ध्वनी करून सद्गुरू दाखवतात, अनुग्रहाच्या वेळेला थांबायला सांगतात आणि हम असं म्हणत सोडायला सांगतात.
ते आत्ता दाखवणं शक्य नाही. पण तसे काही श्वास घेऊन झाल्यानंतर मग मनाचं अमन करून आपण परमात्म्याशी तदाकार या भावनेने बसून राहणं म्हणजे ध्यान. अशी मजा आहे.